दरम्यान मोदींच्या हस्ते आज ठाण्यात विविध प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलंय। ठाण्यात मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कासारवाडवली येथील पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। ठाण्यातील कासारवाडवली इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेमध्ये बऱ्याच विकास कामाचं लोकार्पण त्यांच्या माध्यमातून होणार आहे। मी सध्या ठाण्यातील कासारवाडवलीत आहेत आणि या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतोय आणि तिन्ही पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन संपूर्ण ठाणे आणि कासारवाडवली मिरज भाईंदर परिसरामध्ये झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। हे पाहतो आपण कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे। व्हीआरपी पार्किंग यासाठी ठेवण्यात आलेली आहे। आता आपण पाहतोय की जवळपास 5000 पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे। 3000 बसेसच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 20000 लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते आणि त्यासाठीच आपण पाहतोय की महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यातला हा तिसरा दौरा आहे। त्यामुळे नेमकी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रासाठी काही विशेष घोषणा होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि जनता येत्या विधानसभेमध्ये नेमकं कोणाला कौल देईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे।